नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। अंधारी येथे गृहोपयोगी वस्तू संच वितरण। प्रतिनिधी जाकीर बेग अंधारी। अंधारी येथे महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभाग यांच्या महत्त्वाकांक्षी योजना शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे गृहोपयोगी वस्तू देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने अंधारी येथे औकाफ पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यात विविध गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे व तसेच तालुक्यामध्ये शिवसंवाद यात्राही सुरू आहे। शिवसंवाद यात्रेचे औचित्य साधून अंधारी येथे तब्बल 42 कामगार कुटुंबियांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। शिवसंवाद यात्रेमध्ये गावातील अडचणी व नागरिकांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या व कार्यक्रमात सिल्लोड नगर परिषदेचे उपाध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, गावचे सरपंच नलूताई तायडे, उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे व गावातील मान्यवरांच्या हस्ते कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते। यांना संपर्क करतो, आम्हीच दाखवतो, पैसे घेऊन टाकतो, तुम्हाला लाभ देतो, तुम्हाला ही फाईल मंजूर करून देतो, ही फाईल मंजूर करून देतो आणि दलाल लोक आपला पोट भरण्याचा धंदा काही दलालांनी सुरू केलेला आहे। एक भाग कामगार कल्याण योजना आहे आपली आणि कामगार कल्याण योजनेमध्ये विनामूल्य विनाशुल्क आपण कामगाराच्या पेट्या देतोय शासनाच्या वतीने। नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मालपूर येथे गुणवंत विद्यार्थी चिरंजीव दर्शन यांचा सत्कार समारंभ। मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे। सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये नर्सरी ते 10वी पर्यंतचे शिक्षण व संस्कार आत्मसात करून JEE व CET नाशिक विभागात घवघवीत यश प्राप्त केले आहे। JEE मध्ये 95% तर CET मध्ये 99.99% मिळून नाशिक विभागात तो तिसरा तर वर्गात पहिला आलेला आहे। इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये आईवडिलांच्या समवेत त्याचा सत्कार करण्यात आला। सदर विद्यार्थी हा माळमाथेतील ग्रामीण भागातील बलसाना येथील आहे। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय युवराज सावंत सर, शिक्षण विस्तार अधिकारी धुळे श्री DB सोनवणे सर, डाएट लेक्चरर धुळे चंद्रकांत पवार सर, गुरुकुलच्या प्राचार्या सौ वर्षा भावसार मॅडम, उपप्राचार्य धनंजय नेरीकर सर, पत्रकार प्रभाकर आडगळे सर, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री राजेंद्र चौधरी सर, योगेश बागले, सौ करिश्मा अहिरराव आदी उपस्थित होते। गुरुकुलच्या प्राचार्या सौ वर्षा भावसार मॅडम यांनी चिरंजीव दर्शन जैन यांचा गुणगौरव करताना आईवडिलांचेही आभार मानले। त्या म्हणाल्या की आमच्या गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेऊन नाशिक सारख्या सिटीमध्ये JEE व CET मध्ये 99.99% असे स्टेज मिळवणारा हा गुरुकुलचा आदर्श विद्यार्थी आम्ही घडविला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। आज मी स्वतः त्याच्या आईवडिलांसमोर त्याचा सत्कार करीत आहे, हे मी माझे भाग्य समजते। आमच्या गुरुकुलची परंपरा कायम राहो ही शुभेच्छा देते। सूत्रसंचालन सौ करिश्मा अहिरराव यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय नेरेकर सर यांनी मानले। खूप खूप आभार मानतो की मला मी आज इथं जो उभा आहे त्यांचं एक मोठं कारण ते पण आहे, कारण मी नर्सरी ते आता 10th पर्यंत या स्कूलमध्ये होतो आणि त्यांनी मला माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये माझे समर्थ केले, माझ्यासोबत उभे राहिले आणि मला मार्गदर्शन दिलं आहे। आणि मी 10th नंतर पण त्यांनी मला गायडन्स दिलं होतं की असे एक्झाम्स आहे, JEE NEET CET अशामध्ये तू ट्राय कर आणि तुला यश नक्कीच मिळेल असं त्यांनी पहिलेच सांगितलं होतं मला। आणि मी त्यांना ह्याच बाबतीत खूप मोठा आभार करतो की तुम्ही तिथं तेव्हा मला सांगितलं नसतं तर मी आज इथं उभा नसतो। आणि मी फक्त चेअरमन सरने आमचे स्कूलचे पूर्ण स्टाफ सर्व सर, नेरीकर सर, मनोहर सर, बागले सर व सर्व टीचर ज्यांनी मला शिकवलं, माझ्यासोबत उभे राहिले, त्यांना सर्वांना धन्यवाद करतो। आणि मी फक्त एवढं सांगतो की आपण जर मेहनत केली तर आपल्याला फळ निश्चित भेटतं। थँक्यू। मी त्या याचा भाग नव्हती।
नव्हती, पण माझ्या हातून आज त्याचं होतंय सगळं फेलिसिटेशन, त्याच्यात मी धन्यवाद समजते आणि सर्वात इथे बसलेले सर्वांचं स्वागत करते. एक मालपूरमध्ये शाळा जी गुरुकुल आहे, मी पण ह्याच महिन्यात जॉईन केला आहे, पण जेव्हा मी एंट्री केली इथे तेव्हा मला खूप स्कूल कॅम्पस खूप आवडलं आणि 2च दिवसात समजलं की दर्शन जैनने असं यश संपादन केलंय, त्याच्यामुळे शाळेविषयी जास्तच आपुलकी निर्माण झाली. पण असं माझं मी दर्शनला नाही शिकवू शकली, पण आज जेवढे विद्यार्थी शिकत आहेत ते ह्या चेअरवर प्रत्येक मुलगा बसावा असं स्वप्न आम्ही आज बाळगतो आणि आज आम्ही जेवढे मुलं शिकत आहेत तेवढ्या सगळ्यांचा सत्कार चेअरमन सरांनी करावा याच्या पुढे प्रत्येक वर्षी, असा आम्ही आज संकल्प करतो सर्व टीचर्स मिळून. आणि तुम्ही पण स्वागत करायला, सगळं अभिनंदन करायला सगळ्यांनी यावं दर वेळेला अशी पण आशा करते. आणि आम्ही खरंच खूप प्रयत्न करू, कारण दर्शन हा आमच्यासाठी इन्स्पायरेशन आहे की इथून शिकलेला मुलगा एवढं यश संपादन करू शकतो, तर बाकीचे विद्यार्थी का नाही. तर आम्ही नक्की पालकांची मदत, सर्व शिक्षकांची मदत करून आम्ही प्रत्येक मुलाला असंच घडवू, आज मी तुम्हा सर्वांसमोर सांगते.